इथे साधारण 4 एकर क्षेत्र आहे आमचं आणि त्याच्यामध्ये 2 एकरमध्ये जंगलामध्ये जशी सिस्टीम असते, वेगवेगळ्या प्रकारचे फळं आपण बघतो किंवा झाडी बघतो. म्हणजे बायोडायव्हर्सिटी नॅचरली असते. तसंच आपण इथे केलेलं आहे. आता हे नारळाचं झाड आहे. इथे 28 फूट बाय 28 फूटवरती नारळ घेतलेला आहे आणि एक सेंटरला नारळ घेतलेला आहे. आणि मध्ये-मध्ये वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. आता हे नारळाचं झाड आहे. याच्या शेजारी आपण फणस घेतलेला आहे. त्याच्यानंतर लगेच शेजारी तिकडे आंबा आहे. हा बघा इथे आंबा आहे. त्यानंतर तिकडे संत्र्याचं झाड आहे. त्यानंतर तिकडे अंजीर आहे आणि पलीकडे नारळ आहे. तसंच इकडे तुम्हाला पपईचं झाड दिसेल. हे बघा इथे पपईचं झाड आहे. आणि मधली जी लाईन आहे ना, ती सगळी शेवगा आपण घेतलेली आहे. तर जे नेचरमध्ये असतं, फॉरेस्टमध्ये असतं, ते आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी एखादं झाड गेलं, तरी देखील दुसरं उत्पन्न येतं आणि ते एकमेकाला मुळं हे सपोर्ट करतात. आतमध्ये जी बायोडायव्हर्सिटी आहे ती मेंटेन केली जाते. अशा रीतीने आम्ही ही 2 एकरमध्ये फळबाग घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही नारळ 28 बाय 28 वरती घेतलेला आहे. त्यानंतर संत्रा आणि मोसंबी घेतलेली आहे. मध्ये आमची जुनी नारळाची 90 झाडं होती ती आम्ही तशीच मेंटेन केलेली आहे. आणि मध्ये शेवग्याची लाईन घेतलेली आहे. जवळजवळ 500 झाडं आम्ही शेवग्याची लावलेली आहेत. आणि प्रत्येक जे फळझाड जे आहे ते 2-2 लावलेले आहे. जसं की सफरचंद 2 लावलेलं आहे. सफरचंदाचं झाड आहे तिकडे दिसेल. नंतर पपई लावलेली आहे. त्यानंतर तुम्हाला चिंच 2 झाडं दिसतील. नंतर 2 झाडं आवळा दिसतील, 2 झाडं चिक्कू दिसतील, सीताफळ दिसेल, त्यानंतर तुमचं डाळिंब दिसेल, बोरं दिसतील. तर सर्व प्रकारची 2-2 झाडं आपण इथे लावलेली आहेत आणि मुख्य जे आहे ते नारळ, शेवगा, आंबा आणि संत्रा, मोसंबी असे घेतलेले आहेत. तर अशा रीतीने 2 एकरमध्ये केलेलं आहे. आता ही 2 वर्षाची साधारण झाडं आहेत आणि सगळ्यांना आपण ड्रिप केलेलं आहे. तर 28 बाय 28 वरती नारळ आहे, तर 7-7 वरती आपण लाईन घेतलेल्या आहेत. अशा 4 लाईन्स झालेल्या आहेत त्या. अशा रीतीने केलेलं आहे. तर शेवगा छान आलेला आहे आता. 2 वर्षाचा आहे शेवगा. मेमध्ये आम्ही कट केला होता त्याला. तर तो चांगला आलेला आहे. आता फुलं वगैरे आलेली आहेत. आणि काही मोसंबीला तर मोसंबी आलेली आहेत. पपया आलेल्या आहेत छान. तर अशा रीतीने आंब्याला मोहर आलेला आहे. तर अशा रीतीने आम्ही मेंटेन केलेलं आहे हे.